घरी येऊन घाणघाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो, बुधवार पेठात जाय म्हणतो मला 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका फेमस रील स्टार बद्दल, तो म्हणजे आक्या बनसोडे। आक्या बनसोडे म्हणजे रील मध्ये एकदम छपरी हिरो पण घरात एक विलन आहे। आक्या बनसोडे इतक्या खालच्या लेवलला पोहोचलाय की तो तुझ्या आईला घाणघाण शिव्या द्यायला लागलाय। आम्ही आक्याची मम्मी आहे, आक्याचा इतका त्रास असतो ना घरी येऊन घाणघाण शिव्या देतो, खालच्या दराला जाऊन शिव्या देतो, बुधवार पेठात जाय म्हणतो मला 150 रुपयावर धंदा कर, तू माझी मम्मी नाही, तुला मम्मी म्हणायची लाज वाटायली मला। तुम्हाला तर माहितीये ह्या आक्याला वडील नाही तर याच्या आईनी लहानसं मोठं केलं आणि हा स्वतःच्या आईला अशा घाणघाण शिव्या देतोय। नाही ठीक आहे, पैसा आल्यावर माणसं माजतात, पण इतकं पण नाही की स्वतःच्या आईला घाणघाण शिव्या द्यायच्या। आणि तुम्ही अशा लोकांना सपोर्ट करता, किंग किंग बोलता, असं बोलतो ते घरामध्ये। तुम्ही त्याला आक्या समजून उगा सगळ्यांनी डोक्यावर घेतलंय, पण त्याचं काहीच नाहीये। घरामध्ये जसा बाहेर जसा वागतो तसं घरामध्ये काहीच वागत नाहीये, ते खूप त्रास आहे त्याचा मला। खरं तर तुम्ही आक्याला ना इतकं हरभऱ्यात झाडू चढलं त्याच्यामुळे एवढा माज आलाय। ह्या आक्याचे 1.8 मिलियन अंधे बघते आणि हे इतके अंधे झालेत की आक्याला कोणी थोडं जरी काही बोललं ना तर हे हाणायला धावत येत। तर ह्याच अंधा भक्तासाठी हा व्हिडिओ बनवलाय। आणि माझं इथं 4 मजली घर आहे, बांधकाम चालू आहे माझं, आणि ते मामाचे फक्त मला 2 लाख रुपये द्यायचे। 2 लाखासाठी मामा म्हणतोय की मी नावचं करून देणार नाही। आक्या मी तुला मम्मीच्या माघारी तुझ्या नावचं करून देतो, की 2 भावाला द्यायचं नाही, असं एक मामानं त्याला सपोर्ट केलाय। आणि ते घर जे आहे ते आम्ही तुझ्या नावावर करून देणार नाही। आणि मामा आणि माझा भाऊ दोघं मिळून म्हणजे आम्हाला मारायचं पण देते ते। बघा, हा फक्त प्रॉपर्टीसाठी घरच्यांना मारायला निघलाय आणि तुम्ही याला तुमचा आयडियल मानता। अरे याला झाडाला उलट टांगून हाणलं पाहिजे रे। आजकालच्या जनतेला कोणाला किती सपोर्ट करायचा हे पण कळना। एक महिन्याच्या पुढे जर कधी काही झालं तुषार बनसोडेला तर मामा जिम्मेदार राहील। मामा परवा दिवशीच आमच्यासोबत एक अटॅक झालेला आहे, त्याच्यावर आम्ही वाचून निघालेलो दोघं माझ्याकडे, पण इथून पुढे आमच्या दोघांना काय झालं तर त्याचा जिम्मेदार माझा मामा नवनाथ जाधव आणि माझा भाऊ आकाश बनसोडे, हे दोघं जिम्मेदार राहतील। तुषारला बी धमक्या देते भाऊ की तुला मारतो, मी तुला हाणतो, तुझे कोण कोण आहेत आण, तुझ्या पाठीमागं कोण आहे काय। आणि त्याने ते ओपनिंगच्या वेळेस ते रिबिन वगैरे जे कापली होती ना त्यानं, ते उभं दिखावा केलेला होता। ते सगळा ते घरामध्ये असं वागतो ना, एकदम खालच्या थराला जाऊन शिव्या देतो ते घरामध्ये। मला त्याची कमाई नाही पाहिजे, मला त्याचं काहीच नाही पाहिजे, मी त्याच्या कमाईवर बसली नाही म्हणून मला नकोच ते काहीच। पण अक्षरशः मी त्याच्यामुळे 1-2 वेळेस आत्महत्या करण्याचं केलं पण तो तरी ते दुसऱ्या कारणाने केलंस, तू ह्याच्यामुळे केलं, तू त्याच्यामुळे केलं। आणि भाऊ म्हणते की तू नाटकं केलीस, तू नाटकं करू लागलीस, तू नाटकं करायलीस। मेन म्हणजे मुलगी आणलेली, ते दोघं सोबत आहेत आता सध्या, पण आता लग्न केलेलं आहे, त्याचं वेगळं झालेलं आहे। त्या मुलीचं नाव तन्वी कोळेकर आहे, त्या दोघं मिळून त्यांचं राहतात। त्या पोरीनं पण त्याचे कान असे भरलेले की मम्मीला सोडून राहा, मम्मीला। आता सुद्धा माझं झालेलं आहे त्या पोरीसोबत, त्या पोरीला त्यांनी लावून दिलं बोलायला आणि ती पोरगी मला आज बोललेली। आणि सध्या इंस्टाग्रामच्या पब्लिकला असं वाटते की तो स्टार झालेला आहे, ते मोठा आहे, सगळ्यांना घेऊन चालतो, असं काहीच नाही। पब्लिक ती फक्त तोंडावरची त्याची मोहमाय आहे, तो आमच्या घरातल्यालाच बरोबर बघत नाही। मला म्हणतोय त्या पोरीला तुम्हाला कंप्लेंट करायला लावतो, तुमची जिंदगी जाट करतो, तुमचं खाणं पिणं मुश्किल करतो। ही फोटो आणला वडिलांचा की दुकानात ठेवतो, त्याने त्याचा फोटो पप्पाचा पायाखाली ठेवला त्याच्या। ही लाईक आहे आक्या बनसोडेची। तुम्हाला त्याचं दुसरं रूप सांगण्यासाठीच व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न, म्हणजे त्याचं दुसरं रूप कळण्यासाठी। कारण आणि तुम्ही ह्या आईकडे बघून आक्या बनसोडेला सपोर्ट केलता, तर आता ह्याच आईकडे बघून आक्या बनसोडेला हे करून टाका, काही विषय। आणि आक्या, ज्या लोकांमुळे तू इतका हवेत गेलाय ना, तेच लोक तुला ना एका दिवशी इतका आदळतील की तुला बसायला त्रास होईल। तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो, तुमचा छपरी किंग आक्या तुम्हाला सोडून पळून गेलेला आहे। तुम्ही आता अनाथ झालेले आहात। तुमच्या आक्याने तुम्हाला गुलीगत धोका दिलेला आहे। तर आक्याच्या अंधाऱ्या भक्तांनो, आता तरी सुधरा रे।